कुणाकडे गेलेली? त्याबद्दलच सगळं सांगायचं होतं. तुम्ही जरा घरी परत येता का? तू काय मला ऑर्डर सोडतीस वय? काय काम आहे घरात? माहितीये ना व, मी देवळात चाललीये. नाही नाही, ते मला माहिती आहे हो सासूबाई, पण आत्ता घरात जे काही सुरू आहे ना ते मी पहिल्यांदाच बघतीये. म्हणजे याआधी असं कधी घरात घडलं नाही ना. ए, नीट सांगशील काय? उगाच ते हनुमानाच्या शेपटीसारखी इशयत आणतीस? नाही सासूबाई, मी काय म्हणते, आपल्या घराची अशी कुठली रीत आहे का की जी सून देवीचा टाक डोक्यावर घेऊन चालत जाणार आहे, तिनं आधी घरातल्या देवांची पूजा करायची, त्यांना फुलं वाहायची, मग अनवाणी पायानं देवीच्या देवळात जायचं आणि तिथं फुलं वाहून परत आल्यावर भर उन्हात दारात उभं राहायचं आणि जेव्हा योग्य मुहूर्त येईल तेव्हाच घरात पाऊल ठेवायचं. असं काही आहे का हो? छे छे, ही कुठली रीत? पुष्पे, उगाच काहीतरी रीती पाडून घरच्या रीतीभातीला बट्टा लावू नको. काय झालंय? काहीतरी काय बोलतीये? अहो सासूबाई, मी यातलं काहीच केलेलं नाहीये. तुम्ही एकदा घराकडे या, मग तुम्हाला सगळं कळेल. बर, आले. ठेव फोन. माईसाहेब, मी जबाबदारी घेतली आहे ना, मग मी ती पार पाडणारच. जोवर मी मक्तेदारांची सून आहे तोवर मी देश प्रतापसाठी आणि या घरासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करणार. अगं, एक मिनिट, एक मिनिट थांबा. तुम्हाला किती वेळा सांगितलं ग रेषेवर खेळू नका म्हणून? आधी येऊ द्या ना. किती वेळा सांगायचं तुम्हाला? चल ग, परत सर्विस टाक. गुरुजी, हा, काय झालं गुरुजी तुम्हाला? नाही काही नाही, मी पाणी प्यायला चाललोय. तुम्ही कंटिन्यू करा. चल सर्विस टाक, चल. अरे देवा, पायाची साल्ट निघाली. वैदे, बघा, तुमच्यासाठी, तुमच्यावरच्या प्रेमासाठी मला काय काय करावं लागते ते पण मी करेन आणि एक दिवस तुमचं प्रेम सुद्धा जिंकेन. सावकाश बाळा. हा, इथे हळूहळू. इथं बस. बस इथं. बस. हं? पुष्पे, अगं बघत काय बसली? जा साखर आणि पाणी घेऊन ये. हा, काय ग, बरं वाटतंय ना? काय झालं तुला? चक्कर आली का? हा, अगं ये ना लवकर. हा हा, आले आले. साखर.
बरं वाटतंय ना आता? हा, हाय साहेब, तुम्ही मंदिरात गेला होता ना? एवढ्या लवकर आला आणि असे अचानक? त्याचं काय झालं ना माई? सासूबाईंनी सांगितलं होतं वैदेही घरी आली ना की मला कळवा. मीच फोन केला होता त्यांना. चांगलंय. वय ग पोरी, तू तिकडं उन्हात का उभी होतीस? हा, अहो सासूबाई, आपली रीतच आहे ना तशी. म्हणजे असं माई म्हणाली. माई, ही कुठली नवीन रीत काढली? का आता तुम्हीच परस्पर नवीन रीती पाडायला लागल्यात? हा, बरं झालं मी वेळेत आले, नाहीतर पोरीच्या जीवावर बेतलं असतं. आईसाहेब, आम्ही सोनबाईंची परीक्षा पाहत होतो. आता हे खरं आहे का अशी रीत असते हे आम्हीच त्यांना सांगितलं, कारण आम्हाला बघायचं होतं का एवढी मोठी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आपल्या सोनबाई त्या पार पाडायला सक्षम आहेत का नाही. पण आत्ताच तुम्ही म्हणले की थोडा वेळ या उन्हात काय उभ्या राहिल्या यांच्या जीवावर बेतलं. नाही, आम्हाला सांगा, काय एवढं करण्याने यांच्या जीवावर बेतत असेल, आपल्या कुलदेवीचे टाक घेऊन ह्या पार मंदिरापर्यंत कशा काय पोचणार. एक गंमतच असते बघा आईसे. हा, आपल्याला नेहमी वाटत असतं का आपला वसा, आपल्या परंपरा, चालीरीती या पुढच्या पिढीनं पुढे नेल्या पाहिजेत. पण आता आपली पुढची पिढी ही अशी. म्हणून आमचं म्हणणं काय होतं का हा वसा जाऊबाईंनी पुढे न्यावा. घ्या ए असं. हा, तब्येतीचं कारण पुढे केलं यांनी आणि जबाबदारी झटकली. आणि आपल्या सुनबाई त्या सक्षमच नाहीत का? तू बोललीस तसं ती त्या देवळात जाऊन आलीच की.